तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि मागच्या मिनी ब्लॉगची सुरुवात करतो आपण क्रिकेटच्या मैदानावरतून. असतंच खूप दिवसांनी क्रिकेट खेळायला गेलो होतो आणि जाम धमाल आली. तर मंडळी तिथून क्रिकेट खेळून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा आलो दुकानामध्ये. तर ह्या बघा आमच्या 3 परमसुंदऱ्या कशा मी लावून ठेवल्यात. तर प्रितेश आणि मिलिंद आले होते आणि दोघांना म्हटलं घ्या आजचा वडापाव माझ्याकडून, खास तुम्हाला ट्रीट आहे. तर वडापाव वगैरे संपला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आलो आईस्क्रीम खायला. तर आईस्क्रीम खाल्ला कारण तो ₹9 होता. टेस्ट बघितली आम्ही ₹9च्या आईस्क्रीमची कशी असते. आणि तिथून पुन्हा एकदा आलो आपण जालगावला कबड्डीच्या स्पर्धेसाठी. तिथे लगेचच स्पर्धेला सुरुवात केली. आजचा फायनल डे होता आणि मॅचेस अगदी सगळेच हाय व्होल्टेज आपल्याला बघायला भेटणार होत्या. तर हा सामना देखील जबरदस्त पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी 5-5 रेडमध्ये सामना गेला आणि अंततः यादनी फायटर्स संघाने त्या ठिकाणी बाजी मारली नव्हती. त्यानंतर म्हटलं तुम्हाला पण थोडंसं दाखवतो माझं समालोचन. ऐकायला येणार नाही परंतु नुसतं एन्जॉय करा. स्पर्धा अगदी जबरदस्त चालू होत्या, काय भन्नाट एकदम. मी सगळी नवोदित पोरं होती, त्यामुळे रक्त अगदी सळसळत होतं आणि चांगले मॅच पाहिलं. आणि त्यानंतर बघता बघता फायनलचा सामना मोरिया ग्राफिक्स आपल्या ऋषिकेश भावाचा संघ आणि दुसऱ्या बाजूनं PM युनायटेड अशा 2 संघांमध्ये फायनलचा सामना रंगला. आणि त्यानंतर मग बक्षीस वितरण वगैरे केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आलो घरी. तर म्हणजे आजच्यापुरती एवढंच. भेटा नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. टाटा बाय.